श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा। समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। राम हो जय राम राम। नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा नाथा। तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। बंधु हो दीनबंधु, बंधु बंधु हो दीनबंधु बंधु। रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे कृपा सिंधू। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। तुम्ही म्हणला माझ्याबरोबर तरी चालेल। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी। करी करुणा सावली दया करी, करी करुणा सावली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी। सुख कर कर सावली दया करी, सुख कर कर सावली दया करी।
रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघश्याम. जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघश्याम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. मुलांनो, आज आहे हनुमान जयंती, बरोबर आहे. रामनवमीच्या वेळेला तुम्हाला जमलं नव्हतं यायला 12 वाजता, पण आज एक आनंदाचा क्षण आहे की आपल्याला हनुमानाचं जन्म झाला आहे, त्याच्या गोष्टी ऐकायच्या आहेत किंवा त्याचा जन्म कसा झाला, त्याच्यासाठी त्याच्या आईबाबांनी कोणती तपश्चर्या केली, हे सगळं ऐकण्यासाठी मंडळी आज आपण जमलेले आहोत. आणि आत्ता आपण रामदास स्वामींचं एक पद गायलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनीच म्हणलेलं आहे, रचलेला अभंग आहे. कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान. कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान. पाठीशी असता जो जग जेठी, पाठीशी असता तो जग जेठी. वरकड काय गुमान अमुचा, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान. नित्य निरंतर भजता रक्षी, नित्य निरंतर भजता रक्षी. धरुनी अभिमान अमुचा, धरुनी अभिमान अमुचा, कैवारी हनुमान. द्रोणागिरी खरी घेऊन आला, द्रोणागिरी खरी घेऊन आला. लक्ष्मण प्राण निधान अमुचा, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान. नमस्कार मंडळी. आज आपल्याला हनुमंताच्या जन्मासाठी आपण सगळे जमलेले आहोत. यंदा योगायोग असा आला की गुढीपाडवा गुरुवारीच आला, रामनवमी गुरुवारीच आली आणि आता हनुमान जन्मसुद्धा गुरुवारीच आलेला आहे. असा 1700 का किती वर्षानंतर आलेला हा सगळा योग आहे. तर हा जो अभंग आहे याचा तुम्हाला अजून काही अर्थ कळलेला नाही, फक्त कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान. समर्थ रामदास स्वामींचं तुम्ही काही थोडंसं चरित्र ऐकलं असेल, गोष्ट ऐकली असेल. एक मोठे संत होऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसे ज्ञानेश्वर, तुकाराम, काय म्हणू पण नामदेव, हो ना, हे सगळे संतांची मांदियाळी होऊन गेली. पण सगळ्यात शेवटी त्या मनानं झालेले आणि शिव छत्रपतींना हे करणारे, उपदेश करणारे असे श्री रामदास. आणि त्या रामदासांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांनी किती गोष्टी रचलेल्या आहेत. जसं रामायण आपण वाचतो, ऐकतो, तर 12 वर्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या वेळेलाच ते निघून आले आणि इथं आधी नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर काळ्यारामाच्या देवळात गेले तर रामांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. आणि दर्शन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू आता कार्य करत राहा. 12 वर्षाचं वय होतं
लग्नातनं निघून आलेले होते. मग टाकळी म्हणून जे गाव आहे तिथं ते राहिले होते. आणि 12 वर्ष मुलानं, तुमचं आत्ता वय किती असेल? असंच असेल ना, 10-11 वर्ष किंवा काय 9 वर्ष, तर तुमच्यापेक्षा थोडेसे मोठे असतील. टाकळीला एकटे येऊन राहिले. एक असा छोटासा आश्रम होता. तिथं फार चांगली इमारत नव्हती, काही नव्हती, पण त्या ठिकाणी त्यांनी राहून तपश्चर्या केली. पहाटे उठायचं, नदीमध्ये जाऊन उभं राहायचं, सूर्योदयापासून म्हणजे सूर्योदयाच्या आधीपासून 12-1 वाजेस्तवर पाण्यात उभं राहून रामाची प्रार्थना करायची. आपण जो श्रीराम जयराम जप म्हणतो तो, किंवा सूर्याचा माहिती असेल, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हे गायत्री आहे. गायत्री मंत्राचं पुरश्चरण जे पुन्हा 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 ते करत राहायचं. आणि घरी सुरू केलाय वर्ग, इथं या. हां, करेश बाबा. गेली ना लिंक सगळी. घ्यायलाच नको का त्यांचा. ते स्क्रीनच मोठा होत नाही आहे. वरच्या कल्याणीला वगैरे बोलवावं लागेल. तुमच्यावर लावून द्या मग. आलेले तर जायचं आता मंदिरात परत. मंदिरात सांगितले बागेशीला ती घेऊन येईल, आरती करून यायला सांगितलं. नादात लगेच गेलं ना. लागतोय का लिंक त्याच्यावर? काय लागते का नाही बघा ते जरा माझे असं झाले. पण ते आवाज येतोय का तुम्हाला? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय ना? हा मग ठीक आहे. काय? हा मग ठीक आहे, चालू राहू दे. मी पण दिसत होता आता. नाही, आता ते सगळं बंद झालंय. ते एक जणींचा फोन आला आणि मी फोन घेतला. बघू आता काय होतंय. पण आवाज येतोय ना? चालू राहू दे. व्हिडिओ चालू होऊ शकतो परत. नाही, पण ते सगळं स्क्रीनच गेलाय माझा. ठीक आहे, असू दे. तुम्ही आता बोलतायत ना. हा बस. प्रेमशी सगळं ऐकू येतं. हा मग ठीक आहे, तुम्ही ऐकत राहा. तर आपण आता असं पाहत होतो की समर्थांना ठीक आहे. तर समर्थांनी आता दिसतायत तुम्ही. हां ठीक आहे. दुसऱ्या फोनवर लावले. तर आपण समर्थांनी टाकळीला 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि तिथं राहत असताना एक वाल्मिकी रामायण जे आहे त्याची हस्तलिखित प्रत त्यांना मिळालेली होती. आणि त्या हस्तलिखित प्रत सगळं एवढं मोठं रामायण त्यांनी तिथे बसून, जिथं घुशी आहेत, उंदीर आहेत, काही अशी जागा छान नाही, अशा ठिकाणी बसून त्यांनी सगळं रामायण लिहून काढलं. आणि ही तपश्चर्या चालूच होती. एके दिवशी काय होतं, ते असे तपश्चर्याला नंदिनीच्या काठावर बसलेले होते. आणि त्या गावच्या शेजारीच्या गावाला, दशपंचक नावाच्या गावाला एक कुलकर्णी म्हणून राहत होते.
त्यांची बायको आणि ते इतके चांगले होते, प्रेमाने वागत होते सगळ्यांशी, पण त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. आणि एके दिवशी असं होतं की त्यांना क्षयाचा आजार होतो, TB म्हणतात तो, आणि तो झाल्यामुळं ते अचानक मरण पावले. आता मरण पावल्यावर काय झालं, त्यांची प्रेतयात्रा चाललेली, पण पूर्वीच्या काळी 1600 साली ही घटना घडलेली. तर पूर्वीच्या काळी काय करायच्या, बायका सती जायच्या. यांना कळेल, सती म्हणजे त्या नवऱ्याबरोबर त्या पण जायच्या. म्हणून त्यांची पत्नी सती जाण्यासाठी सज्ज झालेली आहे, छान साडी बिडी नेसून सगळे अलंकार घालून अशी ती निघालेली. पण इथे हे बालयोगी बसलेले दिसत आहेत, 12-13 वर्षाचेच होते ना, तर बसलेले दिसत आहेत. म्हणून तिला काय वाटलं की ह्यांना नमस्कार करू, आता आपल्याला सती जायचंच आहे. म्हणून तिनं त्यांना नमस्कार केला, आणि नमस्कार केला तर त्यांनी तिला आशीर्वाद दिला की अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता आशीर्वाद दिल्यानंतर ती एकदम चरकली ना. ती म्हणते की हा काय म्हणायचा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे. या जन्मीचा अधिक आशीर्वाद आहे करते, ते म्हणतात या जन्मीचाच आहे. डोळे उघडून बघतात तर ही तर अगदी सजलेली स्त्री न चांगली आहे. आणि मग ती म्हणते, ते म्हणतात की काय झालं, म्हणे माझ्या पतीचं निधन झालेलं आहे, त्यांना मी हे करायला चाललेली आहे, त्यांच्याबरोबर सती जायला चाललेली आहे, तर हा तुमचा अधिकार म्हणजे आशीर्वाद कसा खरा ठरेल. ते म्हणतात की रामाचा आशीर्वाद आहे, हा खोटा ठरणार नाही, त्याला इथं माझ्या इथं घेऊन या. मग सगळे लोक तिथं त्याला घेऊन येतात, या सगळे लोक घेऊन येतात. आणि त्यांच्याजवळ जे हे करत असताना जे तीर्थ होतं, ते तीर्थाचं जल त्यांनी त्या याच्यावर टाकलं, प्रेतावर टाकलं, आणि तसे ते लगेच उठून बसले. सगळं गाव जमलेलं होतं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य झालं. तर ते म्हणतात हे रामाचा आशीर्वाद आहे, राम कधी खोटं करत नाही. आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला, सगळ्या गावाला आनंद झाला. आणि पुन्हा ते दोघंजण उठून, म्हणजे ते नवरा बायको दोघंही येतात, नमस्कार करतात आणि म्हणतात, तर हे सांगतात तुम्हाला आता दशपुत्र होतील, 10 पुत्र होतील, पण पहिला पुत्र तुम्ही मला अर्पण करायचं, रामाला अर्पण करायचं. ठीक आहे म्हणतात. ते घरी गेले, आनंदात घरी गेले. पुढच्या वर्षी त्यांना पहिला मुलगा झाला. अंगावर शहारा येतो बघा. एका वर्षात मुलगा झाला. तर बघा लहान मुलाला हातावर घेऊन ते दोघंजण आलेले आहेत समर्थांकडे, आणि म्हणे हे या बाळाला तुम्ही घ्या, रामाच्या पदरी घ्या म्हणे. त्यांनी तिथं रामाचं मंदिर, मारुतीचं मंदिर स्थापन केलेलं होतं. तर ते म्हणतात एवढ्या लहान बाळाला घेऊन मी काय करू, तुम्ही त्याला घरी घेऊन जा. आणि थोडे दिवसानंतर 8व्या वर्षी, यांच्यापैकी कुणी 8 वर्षाचे असतील तर 8व्या वर्षी मुंज करतात, उपनयन म्हणतात, मुंज म्हणतात. तर त्यावेळेला तुम्ही मला त्याला द्या. मग 8व्या वर्षी त्याची मुंज केली. तर मुंज ह्यांच्या मांडीवर बसून केलेली. का तर त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे, आणि यांच्याशिवाय दुसरं कोणी आपल्याला तारणार नाही. आणि ते बाळ तिथं ताब्यात दिलं. आनंदात गेले. नंतर त्यांना दुसरी मुलं झाली, पुष्कळ ते आनंदात राहिले. आता तो जो मुलगा आहे त्याचं नाव ठेवलं उद्धव. आणि तो उद्धव 8 वर्षाचाच त्यांच्याकडे अगदी म्हणजे त्यांनी त्याला वडिलांसारखं, आईसारखं प्रेम दिलेलं आहे. त्याला सगळं शिकवलेलं आहे, सगळे वेद शिकवले, सगळं शिकवलं. त्यांना जे जे काही येत होते ते सगळे ग्रंथ शिकवले. आणि 4 वर्षानंतर पुन्हा ते ह्याला निघून गेले, संबंध भारतभर भ्रमण करायला निघून गेले. पण त्याला सांगितलं इथली सगळी जबाबदारी तू सांभाळायची. तर तो 12-13 वर्षाचा असल्यापासून तिथली सगळी जबाबदारी सांभाळत होता. नंतर ते 12 वर्षांनी परत आल्यावर चाफळ म्हणून गाव आहे, तिथे त्यांनी रामाच्या मूर्ती स्थापन केल्या होत्या समर्थांनी. आणि त्यांनी असा हा रामनवमीचा उत्सव, मुलांना मुद्दाम ऐका की रामनवमीच्या उत्सवात त्यांनी त्याला सांगितलं की तू आता इथे कीर्तन कर, जशी मी आता कीर्तनाला उभी राहिली तशी. तर तो म्हणला मला कुठं काय येतं. अरे नाही म्हणे, येईल तुला कीर्तन करायला. आणि त्यानं कीर्तनाला तो उभा राहिला. काय रामाची कृपा असते. पहिल्यांदाच तो कीर्तनाला आत्तापर्यंत ऐकली असतील कुणाची, आणि ते ऐकल्यानंतर तो इतका बेभान झाला, रामाशी एकरूप झाला, आणि त्यानं 5 तास कीर्तन केलं. किती? 5 तास. आता त्याच्या अंगावर कपडे पांढऱ्या रंगाचे असतील, धोतर बितर असतं तसं, छाटी असं बांधून असतं. आणि समर्थ बघतायत तर त्या कपड्यांना केशरी रंग लागला. केशरी रंग, पांढऱ्याचं केशरी कसं काय झालं म्हणून ते बघायला लागले. तर पाठीमागं हनुमान उभा. मला सांगायचं काय की हनुमंत कसे आपल्या पाठीशी आहेत.
पाठीशी कसे असतात, कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. आणि ते पाठीशी उभे राहिले. समर्थांना वाईट वाटतं, म्हणतात अरे हनुमंत राया तुम्ही इथे. म्हणे हो, या छोट्या बाळाला तुम्ही कीर्तन करायला लावलेलं आहे आणि मी त्याचा कैवार घेऊन नाही तर काय करू. मग तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पण उद्धवाला त्यांनी सांगितलं की बाळा तू इथून पुढं उभं राहून कीर्तन करू नकोस. आता म्हणून मी सुद्धा एवढा वेळ उभी राहिले. पण त्यांनी असं सांगितलं की तू आता बसून कीर्तन करत जा, ते हनुमंताला त्रास होईल. आणि म्हणून त्यांना असं आता इतका वेळ उभं राहायचं हे नाही करायचं. आणि मग त्यांनी आता ते बसून कीर्तन करायची सुरुवात केली तिथपासून, बरं का. तर आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, बुद्धी ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलते सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश, म्हणून या अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः. श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत श्रीरामचंद्र. उपास्य दैवत मारुतीराय. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, श्री संत वेणा स्वामी महाराज. त्याचप्रमाणे या स्थानामध्ये अधिष्ठित सर्व देवी देवता, आपलं तिथं मंदिर आहे असं समजूया. गणेश, महादेव, पार्वती, साईबाबा सगळ्या देवतांचं इथे अधिष्ठान आहे. आणि या सगळ्या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळं होतो, त्या संत सज्जनांना वंदनयुक्त सन्मान करून आणि तुम्ही श्रोते तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आणि आमचे कीर्तन गुरु परमपूजनीय कौस्तुभ महाराज त्यांना वंदन करून मी आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. आता आपण हे म्हणलेलंच आहे, पुन्हा थोडासा म्हणते. कैवारी हनुमान हमुसा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान हमुसा, कैवारी हनुमान. आता त्या श्लोकांचे अर्थ सांगते त्या काव्याचे. हा कैवारी आहे. आपल्याला कधी काही गरज पडली, जसं त्या उद्धवाला त्यांनी ते उभे राहिले म्हणजे काय, झांज वाजवत होते. झांजेची साथ दिलेली आहे हनुमंतांनी. पूर्वीच्या काळी पेटी तबला काही नसायचं आणि फक्त ह्या झांजेवर कीर्तन चालायचं. तर आपल्याला सुद्धा कुठल्याही क्षणी काही अडचण आली तरी हा हनुमंत आपला कैवारी होतो, आपल्याला साथ करत असतो आणि पाठीशी असता. हा जगजेठी. जगजेठी म्हणजे श्रीराम. श्रीराम तर आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच आणि त्याच्याही पाठीशी होताच. मग त्याच्यापेक्षा वरचढ आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ शकत नाही. वरकड काय गुमान, म्हणजे आपल्यापेक्षा कुणीही वरचढ करणार नाही तो आपल्याला, म्हणजे आपल्यावर कोणी दबाव आणणार नाही किंवा मोठेपणा गाजवणार नाही, असं ह्या रामाचं आणि हनुमंताचं आहे. शिवाय हनुमंताच्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. लक्ष्मणाला जेव्हा युद्धाच्या वेळेला शक्ती नावाची हे लागली आणि तो बेशुद्ध पडला, तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी नावाची वनस्पती हवी होती. आणि ती वनस्पती आणण्यासाठी याला सांगितलं की तू हिमालयात जा आणि द्रोणागिरी पर्वतावरनं वनस्पती आण. तो गेला स्विंग आणि गेल्या गेल्या तिथे इतकी वनस्पती होती की त्याला ओळखूच येणं कोणती संजीवनी, त्याला काय माहिती. त्यानं अख्खा द्रोणगिरीच पर्वत आणला. म्हणून म्हणलेलं आहे, द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान. त्यानं ते आणली आणि मग तिथले जे वैद्य होते सुषेण वगैरे त्यांनी ती ओळखली, ती वनस्पती घेतली. बरंच वानर सैन्यही तिथं असंच आजारी हे पडलेलं होतं, बेशुद्ध पडलेलं होतं. सगळ्यांना औषध पाणी केलेलं आहे त्या वनस्पतीचं आणि लक्ष्मणाला पुन्हा जिवंत झालेलं आहे. म्हणून हा कसा आहे हनुमान, सगळ्यांना मदत करणारा आणि सगळ्यांना जीवदान देणारा आहे. म्हणून वरकड काय लक्ष्मण प्राणनिदान आणि नित्य निरंतर. म्हणून आम्ही काय करायचं,
रोज त्याची प्रार्थना करायची. ज्यांना हनुमान चालीसा येते त्यांनी हनुमान चालीसा म्हणा, ज्यांना रामरक्षा येते त्यांनी रामरक्षा म्हणा, त्याच्यात हनुमानाचा श्लोक आहेच. ज्यांना भीमरूपी येत असेल त्यांनी भीमरूपी म्हणा. म्हणजे सतत जर आपण त्याची सेवा केली, त्याची साधना केली तर तो आपलं रक्षण करतो. नित्य निरंतर भजता रक्षी. आणि मग त्यात काही शंकाच ठेवायची कारण नाही. आपल्या मनामध्ये शंका येता कामा नाही. धरुनिया अभिमान अमुचा कैवारी हनुमान. आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे की माझा हा हनुमंत आणि माझा हा श्रीराम मला कुठल्याही क्षणी संकट असू आनंद असू प्रत्येक क्षणी तो माझ्या पाठीशी आहे. आणि दास, दास म्हणजे दाचा अर्थ आहे दान देणं आणि स म्हणजे सदा. हनुमंत हा दान आहे, दास आहे, श्रीरामाचा दास आहे, सारखा त्याच्या पायाशी असतो. एवढी कामं केलीत त्यांनी, पण त्यांनी कधी मोठेपणा मिरवला का, म्हणला का मग मी गेलो सीतामाईला शोधून आणलं असं म्हणलेलं नाही. शोध लावला तिचा की मग मी गेलो अख्खा पर्वत आणला म्हणून लक्ष्मण जिवंत झाला. आपण मात्र आईबाबांना सगळ्यांना असं म्हणतो मी हे केलं मी ते केलं, किंवा मोठी माणसंसुद्धा मी हे केलं, तर असं नाही. म्हणून तो सतत दान करणार आहे आणि स म्हणजे सदा. तसं तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येकाला मदत करायची, प्रत्येकाला काहीतरी करायचं. तो आहे दास. आणि अनुदास म्हणजे आपण त्याचे पाठोपाठ चालणारे, त्याचा पाठ सगळ्या त्याच्या मार्गावर चालणारे म्हणून अनुदास. म्हणजे दासानुदासा हा भरवसा. म्हणजे रोज आपल्याला आणि वाहू त्याची आड. इतका भरोसा पाहिजे की कुणी जर म्हणलं सांग तुझं हे कसं काय शक्य झालं तुला, तू म्हणशील मी देवाची प्रार्थना करतो, मी मनाचे श्लोक म्हणतो, मी रामरक्षा म्हणतो, मी आण म्हणजे शपथ घेऊन सांगतो की हे माझं सगळं खरं ठरणार आहे. इतका भरोसा दिलेला आहे. आणि म्हणून हा कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. तर असे हे समर्थ या अभंगातून आपल्याला सांगतायत की हनुमान आपल्या कैवारी आहे, आपल्या पाठीशी राहणार आहे. आता या हनुमंतांनी किती जणांना मदत केली रामाला. रामाला कशी कशी मदत केलेली आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा सीतामाईचं हरण केल्यानंतर रावणाने ते असे शोधत चालले होते. किष्किंधा नगरीला आलेले होते आणि तिथे ऋषमुख नावाचा पर्वत होता. तर पर्वतावर सुग्रीव वगैरे सगळे त्याचे सचिव सगळे राहिलेले होते आणि ते बघत होते खालून हे दोन कोणतरी आलेले आहेत, मग आता हे काहीतरी आपल्यावर बाण बिण घेऊन आलेत म्हणजे आपल्याला हल्ला करतील. आणि म्हणून त्यांनी काय केलं, हनुमंताला पाठवली. ते काय करतात, ते कोण आहेत दोन. मग त्यांनी त्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्ही असे दोन दशरथाचे राजपुत्र आहोत आणि आम्ही माझ्या पत्नीला हे झालेलं आहे तो शोध घेत आहोत. मग तो चला आमचे स्वामी जे आहेत सुग्रीव त्यांची तुमची मैत्री करून देतो ते तुमच्या मदतीला येतील. म्हणजे पहिली सुग्रीवाची गाड घालून दिली. मग सुग्रीवांनी सगळं वानर सैन्य त्यांना दिलेलं आहे. त्यात स्वतः हनुमंतांनी लंकेचा शोध लावले आहे. सगळे वानर गेलेले होते आपल्याला माहिती आहे. सगळा हे बांधला, पूल बांधला, सेतू बांधला. तर रामालाही अशी मदत केली सीतेच्या शोधासाठी. पण फक्त शोधासाठी मदत केली का, नाही. तो वरचढ अहंकारी रावण होता. त्याच्या तिथं गेल्यानंतर त्याच्या सगळ्या पुत्रांना, त्याच्या सेनापतींना, प्रधानांना सगळ्यांना त्यांनी मारलेलं आहे. त्याची अशोक वाटिका सगळी उद्ध्वस्त केलेली आहे. आणि जेव्हा त्याच्याच शेपटाला त्यांनी आग लावली तेव्हा त्यांनी सगळी लंकाच जाळून टाकली. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये ताकद होती. मग त्या हनुमंताची जर आपण प्रार्थना केली तर आपल्याशी असा जर दुष्टपणानं कुणी वागत असेल तर आपण त्याचा नाश करू शकू, एवढी आपल्याला ताकद येईल. आणि म्हणून आपण त्याची प्रार्थना करायची. पुढं सगळं हे झालं, युद्ध झालं. त्याही वेळेला हनुमंतांनी खूप जणांना मारलेलं आहे. आणि शेवटी परत जेव्हा यायचं होतं अयोध्येला त्यावेळेला काय झालं, रामाला थोडा उशीर व्हायला लागला. भरतानी काय केलं होतं, रामाच्या पादुका घेऊन तो गेलेला होता आणि त्या पादुकांना समोर ठेवून त्यांना नमस्कार करून राज्य करत होता. पण त्यांना सांगितलं होतं, रामराया तू जर 14 वर्ष संपल्या त्या दिवशीच परत आला नाहीस तर मी अग्नीमध्ये माझं भस्म करेन, अग्निकाष्ठ खाईन. म्हणजे अग्नी खायचा म्हणजे स्वतः मरण खायचे. इतकी त्याला भीती होती. म्हणून राम त्याला सांगतो, हनुमंता तू ते आता भरताचे प्राण वाचवायला जा, त्याला सांग की मी येतोच आहे. कारण हा वेगानं जायचा ना, मग रामाला यायला उशीर होईल. म्हणून त्यांनी तिथे जाऊन भरतालाही सांगितलेलं आहे की भरत राजा आता रामराया लवकरच येतील. मग असं त्यांनी रामाचे पण प्राण वाचवले, भरताचेही प्राण वाचवले.
आणि राम लक्ष्मणाला अहिरावण मैरावण घेऊन गेलेले होते पाताळात, तर त्यांनासुद्धा शोधून आणण्याचं काम हनुमंतांनी केलं. असा हा हनुमंत आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडणार आहे, आपल्यावर उपकार करणार आहे, आणि म्हणून आपण त्याची आराधना करायची, त्याची प्रार्थना करायची आणि त्याला सतत आपल्या पाठीशी आहे याची खात्री धरायची. कळलं? आणि अशी कितीतरी गोष्टी आहेत बघा. एक तुम्हाला विवेकानंदांची गोष्ट सांगते. विवेकानंदांना सुद्धा काय झालं होतं, अशीच कथा माझ्यासारखे कोणतरी करत होते आणि ती कथा ऐकता ऐकता विवेकानंदांना वाटतं मग तो एवढा हनुमंत जर एवढा पराक्रमी आहे आणि एवढा चांगला आहे, सगळ्यांना रक्षण करणारा, तो मला कधी भेटेल? ते गुरुजी कीर्तनकार म्हणतात हा आधी प्रसाद घे. तो म्हणतो प्रसाद नाही, मला आधी कधी भेटेल सांगा. ते म्हणतात प्रसाद घे तर तुला तो भेटेल. मग शेवटी ते म्हणतात, तो म्हणतो ठीक आहे द्या प्रसाद खाल्ला. आता म्हणे मला कधी भेटेल हनुमंत सांगा. तुमच्यासाठी सांगते की आपला विश्वास पाहिजे. मग ते सांगतात भेटेल तुला, नक्की हनुमंत भेटेल, पण कुठे भेटेल? केळीच्या बागेत भेटेल. आता केळीच्या बागेत भेटेल म्हटल्यानंतर हा लगेच पळाला ना, आणि दुसरा दिवस उजाडला, रात्रीचं असतं ना कीर्तन, दुसऱ्या दिवशी गेला केळीच्या बागेत. हनुमंत कुठे भेटतो, कधी भेटतो? दिवसभर तिथं बसल्या, कुठं हनुमंत भेटतो? आलाच नाही हनुमंत. मग हा शेवटी ध्यान लावून बसायचे. त्यांनी ध्यान लावून बसलेले आणि ध्यान लावल्यानंतर आई घाबरली ना. आता संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवशीची, तरी तो येईना. विवेकानंद म्हणजे त्याला नरेंद्र म्हणायचे ना, आला नाही. आई धावत धावत तिथं गेली. कुठाय लक्षात आलं हा बागेत गेला असेल, आणि बागेत जाऊन बघते तर हा ध्यान लावून बसलेला. त्याला गदा हलवलं. अरे नरेंद्र काय झाले? तर म्हणे तू असं का करतोस? नाही म्हणे मला हनुमंत भेटायचं आहे आणि तो मला भेटण्यासाठी मी इथे येऊन बसलेलो. आईनं ओळखलं की हा मुलगा हट्टी आहे, जिद्दी आहे, याला जर हनुमंत कसा भेटेल आता? म्हणे मला गुरुजींनी सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणे थांब जरा, आता काय कर, माझा ऐक. तो येणार होता हनुमंत, तुला भेटायलाच येणार होता, पण वाटेत त्याला श्रीरामरायांनी वेगळं काम सांगितलं रे, मोठं काम सांगितलं, आणि ते काम करायला तो गेला आहे. मला आत्ताच निरोप आला, आता हल्ली फोन नव्हते तेव्हा, तर मला आत्ताच कळलं की तो लांब गेलेला आहे, तो परत यायला वेळ लागेल. त्याचा आईवर विश्वास बसला. तुम्हाला आईवर विश्वास असतो की नाही? मग आईवर विश्वास बसला आणि त्यांनी मग त्याला काय केलं, ठीक आहे म्हणे, मग आई घरी घेऊन गेली. तर असे विवेकानंदसुद्धा त्या हनुमंतासाठी अत्यंत वेडे झालेले होते की त्यांना असं वाटत होतं की हे आपल्याला कधी भेटतील. असा हा हनुमंत प्रत्येकाच्या कैवारी आहे, म्हणजे त्याला विश्वास ठेवायला भाग पडलेला. आणि नंतर त्यांना जेव्हा हनुमंतांनी दर्शन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, असं ध्यानामध्ये, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तू देशासाठी कार्य कर. आणि हनुमंतांनी जशी कार्य केली तशी विवेकानंदांनी देशासाठी खूप कार्य केली. अमेरिकेत जाऊनसुद्धा आपल्या देशाच्या धर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि सगळ्यांमध्ये ते श्रेष्ठ ठरलेले. तर असं आपल्याला जर हनुमंतासारखं व्हायचं असेल तर आपण हीच ह्याची प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा म्हणूया, कैवारी हनुमान मुसा कैरारी हनुमान, कैवारी हनुमान मुसा कैवारी हनुमान. आता आपल्याला मध्यंतर करायचं आहे. तुम्हाला गावातनं मंदिरातनं हार आणायचं राहिला. तुला सांगितलं होतं ती अजून आलीच नाही म्हटलं. जाऊ दे, आपल्या घरातलं आहे का? ते ड्रॉवर काढा, तिथं तो आहे मोत्याचा, इथं फुलांचा मोत्याचा. द्या तिथला हळदी कुंकू दे. या बाई, हळदी कुंकू. चला आपण आता पुन्हा हे करायचं, भजन म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय म्हणा सगळे बोला बोला श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय आराध्य दैवत हनुमान की जय आता पहिला पूर्वरंग संपलेला आहे. आपण हनुमंताच्या काही गोष्टी समजून घेतल्या. त्यानं केवढं कार्य केलं हे सगळं समजून घेतलेलं आहे. तरी आपल्याला डिटेल नाही सांगता आलं की एवढा मोठा समुद्र उल्लंघून गेला होता. मध्ये त्याला किती संकट आली, कुणी कुणी त्याला गिळून टाकलं सिंहणीनं हे ते पण आता हनुमंताचा जन्म का झाला, कसा झाला आणि कुणाच्या तपश्चर्येमुळे झाला हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे थोड्या वेळात. आणि मग ती प्रार्थना करून आरती करून आपण थांबणार. आता बघा रामाचे आईवडील कोण होते? दशरथ आणि कौसल्या, बरोबर आहे. तसं हनुमंताचे आईवडील कोण होते माहिती आहे कुणाला? केसरी नाव होतं, त्याच्या वडिलांचं नाव होतं केसरी आणि आईचं नाव होतं अंजनी. अंजनी म्हणून आईचं नाव होतं. आता हा केसरी वानर जे मगाशी सांगितलं की रामाला ओळख करून घेऊन हनुमंत रामलक्ष्मणाला ऋषमुख पर्वतावर घेऊन गेलेला होता, बरोबर आहे ना. तिथे सुग्रीवाचं राज्य होतं. सुग्रीव खरं राज्य करत होता, पण सुग्रीवाला हाकलून म्हणजे त्याचा भाऊ जो असतो वाली, तर त्या वालीनं काय केलेलं असतं, त्याच्या पत्नीला हिरावून घेतलेलं असतं आणि सुग्रीवाला हाकलून दिलेलं असतं. म्हणून आता काय करतो राम? वालीला ठार मारतो. वालीला ठार मारतो, सुग्रीवाला सुग्रीवाची पत्नी मिळवून देतो. मग सुग्रीव राजा झाला. सुग्रीव राजा झाल्यानंतर श्रीरामांनी काय केलं, त्याच्याच राज्यात सुग्रीवाच्या राज्यामध्ये केसरी नावाचा वानर जो होता तो अत्यंत श्रेष्ठ होता, बलवान होता, पराक्रमी होता, शूर होता. आणि म्हणून त्या केसरी वानराच्या आणि अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म कसा झाला हे आता आपल्याला पाहायचे. आता त्यांचं असं वर्णन आहे बघा. सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम, वीरेश्वर एक केसरी नाम. वानर असोनी तेणे, वानर असोनी तेणे, केले अभ्यस्त ऋग्यजू साम. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम राम. मगाशी मी सांगितलं की त्याच्या वडिलांनी तिन्ही वेद शिकलेले होते. वानर म्हणजे ते आपण जसे वानर पाहतो तसे नव्हतेच, वनामध्ये राहणारे नर होते. आणि हा श्रीराम जयराम जसं म्हणतो तसं. तर त्या केसरी वानराला अत्यंत पराक्रमी असल्यामुळं सुग्रीवानी आपल्या राज्याचं महत्त्वाचं कार्य त्याला दिलेलं होतं आणि सैन्याचा तो अत्यंत श्रेष्ठ असा नायक होता. आणि त्याची पत्नी ही अंजनी, ती पण खूप सुंदर होती, हुशार होती, देखणी होती. पण नेहमीच आडवा येतो. जसं दशरथ राजाला आणि त्याच्या 3 पत्नी असूनसुद्धा, राण्या असूनसुद्धा पुत्र नव्हतं, तसं आता हा एवढा वीर नायक होता तरीसुद्धा या दोघांना पुत्र नाही याचं दुःख होतं. आणि बघा आता तुम्ही सगळे ज्यांच्या घरात आहात त्या आईवडिलांना किती आनंद असतो. आमचा हा मुलगा हुशार आहे, असा याच्यात भाग घेतो, त्याच्यात भाग घेतो. म्हणजे आईवडिलांना आता पुत्र का म्हणतात ते समजून घ्या. हल्ली पुत्र म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही, पण पूर्वीच्या काळी पुत्र काय असायचं?
पुन्नाम नरकत, पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. आता मोठ्यानं समजेल की पुन्नाम नावाचा एक नरक आहे. असे 21 का किती नरक आहेत, त्यातला एक हा नरक आहे. आणि त्या नरकात जर माणसाने पाप केलं तर त्याला तिथं जावं लागतं. पण जर त्याला चांगला पुत्र असेल तर तो त्या नरकात जाण्यापासून वाचवतो आईवडिलांना. आणि म्हणून पुत्र असं म्हणतात. ही त्यावेळची पद्धत होती. आता हल्लीच्या काळात कलियुग आहे, कुणी एवढा विचार करणार नाही, मुलगा असला काय नसला काय, काही विचार करत नाही. पण त्या दोघांना मात्र असं वाटतं की आपल्याला पुत्र पाहिजे, म्हणजे आपल्याला पुन्हा मग नरकात जावं लागणार नाही. म्हणून त्याची भार्या कशी होती, आत्ता सांगितलं तसं गोष्ट ऐकल्यावर खाऊ मिळणार आहे बरं का सगळ्यांना. त्याची भार्या अंजनी, त्याची भार्या अंजनी, सुकुमारी सुंदरी पतिप्राणा, सुकुमारी सुंदरी पतिप्राणा, ती वृक्षमुख शैली, ती वृक्षमुख शैली, आराधी शंकर जगत प्राणा, राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम राम. आता जगाचा प्राण कोण आहे हो? शिवशंकर. आणि त्या शिवशंकराची प्रार्थना किंवा आराधना ही सुंदर अशी अंजनी करत होती. किती वर्ष खरं ती नाजूक होती, कडक अशी तपश्चर्या तिला झेपणारही नव्हती. पण जशी पार्वतीनं शंकरासाठी केलेली आहे तशी अंजनीनं आपल्या पुत्रासाठी केलेली आहे. आणि पूर्वीच्या काळी असा एक नियम होता की आत्तासुद्धा तुम्ही जर चांगले वागलात, चांगली कामं केली, चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळवले तर तुम्हाला यश चांगले मिळतं. तसं पूर्वीच्या काळी जर आपण पूर्वजन्मी चांगलं काम केलं असेल तर पुत्र होतो. जर पूर्वजन्मी काही आपल्या हातून चुकलं असेल तर पुत्र होत नाही. मग आतासुद्धा बघा, तुम्हाला कोणी आसपास आपल्या माहिती आहेत की ज्यांना पुत्र होत नाही, ते कुठली तरी तपश्चर्या करतात, कुठली तरी पारायणं करतात, गुरुजी सांगतील तसं व्रत करतात. आता 4 महिन्याची तर व्रतं आपली किती असतात. अगदी मी आमच्या इथं समोर घडलेल्या घटना आहेत या गणेशनगरमध्ये की गुरुचरित्राचं पारायण केलं, दोघींना पुत्र झाले, एक वर राहणाऱ्या होत्या, एक समोर राहणाऱ्या होत्या. हे घडतं. तसं शंकराची जर आराधना केली तर पुत्र नक्की होतो. आणि म्हणून तिनं शंकराची आराधना सुरू केली, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून. किती हजार वर्ष केली तिनं सेवा माहिती आहे? 60,000 वर्ष. आपल्याला विश्वास बसणार नाही, 60,000. मग आपल्याला वाटेल एवढं कसं काय, पण हे रामाच्या रामाचं काळ आहे, त्रेतायुग. आणि तेव्हा असं आयुष्य भरपूर असायचं, लोकांना खूप असायचं. त्यामुळं तिला 60 सहस्र वर्ष पर्यंत 60 सहस्र वर्ष पर्यंत मौन धरूनी तप आचरित. मौन धरलं होतं, बोलायचं नाही कुणाशी. आराधिला उमाकांत, प्रसन्न झाला तयासी. तिनं त्याची आराधना केली. तो अगदी 5 मिनटं राहिले बाळानं, तपश्चर्या केली आणि तो तिला प्रसन्न झालेला आहे. आणि तिलाही आश्चर्य वाटते, त्यालाही आश्चर्य वाटते की एवढी 60,000 वर्षे हिनं तपश्चर्या केली, कसं तप केलं असणार. शंकराला आश्चर्य वाटते. आणि त्रेतायुगात आपल्यालाही आश्चर्य वाटते, पण ते त्रेतायुगात अशी एवढी वर्ष करत होते हे. आणि मग शंकर तिला प्रसन्न झाले आणि म्हणतात, माते, अंजनी माते, तुला काय हवंय? तू कशासाठी एवढी माझी तपश्चर्या करतेस? आता ती काय म्हणते बघा, छान गाणं आहे, सुंदर. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. प्रभू भक्तीचा छंद असावा, प्रभू भक्तीचा छंद असावा. प्रभू सेवेतची देह जिजावा, प्रभू सेवेतची देह जिजावा. या विण दूजा काम नसावा, या विण दूजा काम नसावा. पुत्र असावा जाण, पुत्र असावा जाण. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान.
विद्ये माझी वरिष्ठ असावा, विद्ये माझी वरिष्ठ असावा, शक्तीनेही युक्त असावा, शक्तीनेही युक्त असावा, रिपुगण राक्षस रणि जिंकावा, रिपुगण राक्षस रणि जिंकावा, पुत्र असावा जाण शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. इतका आनंद झालाय तिला, शंकर प्रसन्न झालाय आणि तिनं कसा पुत्र मागितला आता समजलं. विद्येमध्ये हुशार असायला पाहिजे, शत्रूंना ठार मारायला असलेलं पाहिजे, त्याच्याकडे शक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे युक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे भक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे बुद्धी असली पाहिजे, असा पुत्र मला दे. शंकर जरा विचार करतात की मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो, मुलाने एवढी गोष्ट आहे का थोडीशी, मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता मला चालून आलाय. आणि ती पुन्हा काय म्हणते, तुझ्यासारखा पुत्र मला होऊ देत, तुझ्यासारखा जगाची काळजी घेणारा पुत्र मला होऊ देत. शंकराला वाटतं ही मला संधी चालून आलेली, मला हिच्या उदरी जायला मिळणार, हिच्या पोटी जाणार, म्हणजे आता तिला काय झालेलं आहे ती पुढं कथा सांगणार आहे की ती गर्भवती कशी झाली, पण हिच्या पोटी पुत्र येणार म्हणजे तो मला माझा पण लाडका असणार आहे. म्हणजे हिच्या पोटी पुत्र येणार त्याचा मी लाडका असणार आहे, मला तो लाडका असणार आहे, पण मला जे लाडके आहेत त्यांच्याशी याचा संबंध येणार आहे. कारण पुत्र असावा, भक्ती करावी, मग रामाची भक्ती करणार आहे, हे सगळं त्यात गृहीत आहे. आता तुम्हाला रामनवमीच्या वेळेला नव्हतात, या सगळ्या ताई होत्या. मग आता तो विचार करतोय, काय म्हणतोय तो, देवी दैती सागर मंथन, देवी दैती सागर मंथन, पै केले त्या माझी, पै केले त्या माझी, अवचित हाला हल सापडले, अवचित हाला हल सापडले, ते असुरपणे तो प्राशी, ते असुरपणे तो प्राशी, ते असुरपणे तो प्राशी. देवांचं आणि दैत्यांचं युद्ध झालेलं होतं, सागर मंथन केलेलं होतं. आणि त्यावेळेला काय झालं होतं, 14 रत्न, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, सगळं नाही सांगत, सगळं मिळालं, अमृत त्यातनंच मिळालं, पण त्याच्यातूनच हलाहल नावाचं विष निघालं. आणि त्या विषाचं काय करायचं, ते विष इतकं भयानक होतं मुलांनो, ते जर या पृथ्वीवर पडलं असतं तर पृथ्वी जळून खाक झाली असती, अंगावर शहारा येतो, इतकं भयानक विष होतं. आता ते विष कोण पिणार, म्हणून शंकराने ते विष प्राशन केलं. शंकराने विष प्राशन केलं, पण त्याला त्या विषानं इतकी आगाग व्हायला लागली की त्यांनी काय केलं, गळ्याला सर्प बांधले, डोक्यावर गंगा घेतली, इथं मस्त कपाळावर चंद्रमा ठेवला, काही केलं आणि भस्म लावलं सगळ्या अंगाला. भस्म लावल्यावर त्यांनी शांती होईल, पण तरीसुद्धा त्याला काही शांतता व्हायला तयार नाही. आणि म्हणून बघा एक छोटंसं गाणं आहे, अगदी 2 ओळी, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म. सगळं केलं तरी त्याला होईना. शेवटी त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली. आणि ते रामनाम आपल्या कंठात जेव्हा धारण केलं, मागच्या वेळेला सांगितलं की त्याचा कंठ त्या हलाहलांमुळं तर निळा झाला होताच, पण त्याला शांतता मिळाली. आणि रामनामामुळं त्यामुळं त्यानं विचार केला की आता मला खरी शांतता, बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण बघा, मला आनंद पाहिजे, मला चांगले कपडे पाहिजेत, मला चांगलं खायला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला घोडा पाहिजे, म्हणजे सगळं पाहिजे, एवढे पैसे पाहिजे, सगळं पाहिजे. बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण आणतो, पण आणल्या आईवडिलांनी दिल्या, मोठ्यांनी सगळ्या मिळवल्या, तरी आपल्या जीवाला शांतता आहे का हो, नाही. पण एक श्लोक म्हटला, एक स्तोत्र म्हटलं तर आपल्या मनाला शांतता मिळते. एक साधं रामनाम घेतलं तर शंकराला एवढी शांतता मिळालेली आहे. मग तो विचार काय करतो की ज्या रामनामामुळं मला एवढं हे मिळालेलं आहे,
तर माझ्यासारखा हिच्या पोटी पुत्र जन्माला आला तर त्यानं विचार केला आता नुकतंच युद्ध सुरू होणार आहे, रावण सगळ्यांचा हाहाकार करतोय, तर त्याच्यातनं वाचवण्यासाठी श्रीराम पुन्हा जन्म घेतील आणि श्रीराम जन्म घेतील तर त्यांची सेवा करायला मला या अंजनीच्या पोटी जर मी पुत्र म्हणून आलो, शंकरच जर पोटी पुत्र म्हणून आले तर मला त्यांची सेवा करायला मिळेल, हे माझं परमभाग्य आहे. आणि म्हणून शंकरांनी अंजनीला वर दिला की तुला माझ्यासारखा पुत्र होईल, पण तू काय कर, तपश्चर्या कर, पुन्हा त्या ऋष्यमुख पर्वतावर बस आणि तू अशी हाताची ओंजळ करून बस बरं का, डोळे मिटून, आणि ज्या दिवशी तुला प्रसाद मिळेल तो प्रसाद ग्रहण कर, मग तुला माझ्यासारखा पुत्र होईल. अंजनी पुन्हा त्या पर्वतावर बसलेली आहे, पुन्हा बसली, डोळे झाकून बसलेली आहे. ओम नमः शिवाय, श्रीराम 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 जप चाललेले आहेत दोन्ही. आता तुम्हाला माहिती आहे रामाच्या जन्मासाठी काय झालेलं होतं. श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिल्यामुळं त्याचं पारण करण्यासाठी, त्याची शांती करण्यासाठी आणि त्याला पुत्र होण्यासाठी, कारण शापात काय सांगितलं होतं, माझ्यासारखाच तुला पुत्र पुत्र करत मरण येईल. म्हणजेच त्या श्रावणाच्या आईवडिलांनी जो शाप दिला तो राजाच्या दृष्टीनं वरदान ठरलेलं आहे. आणि म्हणून वसिष्ठ गुरुवर्य काय म्हणतात की तू काय कर, पुत्रकामेष्टी यज्ञ कर. आधी अश्वमेधही केले होते आणि तो पुत्रकामेष्टी यज्ञ केलास तर तुला पुत्र होतील. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्या यज्ञामधून यज्ञपुरुष आलेला आहे, सोन्याच्या थाळीतून पायस दान केलंय त्यांनी आणि तो म्हणतो दशरथा घे हे पायस दान, पायस दान. तर ते पायस म्हणजे खिरीसारखं असतं बरं का, ते दिलं आणि म्हणे तू हे सगळं तुझ्या तिन्ही राण्यांना वाट, नीट वाट बरं का. आता नामदेव महाराज म्हणतात ते वाटणी करताना सुद्धा कदाचित दशरथाची चूक होईल म्हणून वसिष्ठ ऋषी आले, त्यांनी 3 भाग केले सारखे आणि म्हणले आता एक एक भाग तुला ज्या राणीला जसा द्यायचा आहे तसा दे. पहिल्यांदा दिला कौसल्याला, दुसरा दिला सुमित्रेला. काही बाई तिथं हजरच नव्हत्या, त्या इकडे इकडे काहीतरी करण्यात गेल्या होत्या. आल्यानंतर काय चाललंय, हा घे तुला पायस. कसला पायस, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञपुरुषांनी दिलेला आहे. दिला भिरकावून, काय करायचंय मला हा पायस. मला शेवटी दिला काय, मी राजाची असुनी लाडकी ज्येष्ठ भाग सवतीला. मी राजाची असुनी लाडकी ज्येष्ठ भाग सवतीला. कसा दिला म्हणून कैकईने पिंडची बिरकाविला, पिंडची बिरकाविला. तो असा प्रसाद आहे, तो फेकून दिला. मुलांनो, कधीही प्रसाद फेकून द्यायचा नाही. आवडत नसला ना प्रसाद असतो तो घ्यायचा. आपण खूप मोठे होतो, खूप आयुष्यात मोठे होतो. देवाचा प्रसाद हा प्रसादच असतो. आणि मग तो भिरकावून दिला, तेवढ्यात एक घार आली आणि त्या घारीनं त्या पिंडाला म्हणजे त्या प्रसादाला स्पर्श केला. थोडासा स्पर्श झाला तिच्या मुखाचा. घार म्हणजे काय, तिची चोच असणार. असा स्पर्श केला तर तो देवाचा प्रसाद होता. तर तिची घारीची एक अप्सरा झाली. तिला आता ती गोष्ट नाही सांगत, पण तिला कोणीतरी शाप दिलेला होता, तिच्या हातून चूक झालेली होती आणि म्हणून तिला शाप दिला होता की तुला घारीचा जन्म मिळेल. पण देवाचा प्रसाद मिळाला की तुला पुन्हा पहिलं रूप प्राप्त होईल आणि म्हणून ती अप्सरा होईल. ती निघून गेली. आता तो जो प्रसाद आहे तो वाऱ्यावर चालला. वायुपुत्र, अंजनी म्हणजे कोण आहे, आपलं हे कोण आहे, केसरी कोण आहे, वायुपुत्र, वायूचाच आहे तो. तर तो वायू असल्यामुळं तो वाऱ्याबरोबर तो असा प्रसाद गेला आहे. आणि जिथे अंजनी बसली होती ना अशी हे करून, बरोबर त्या वायूनी तिथंच तो टाकला गेला आहे. बरोबर तिच्याच तुमच्या भाषेत कॅच मिळाला. आणि कॅच घेतला एकदम डोळे उघडले, अरे मला प्रसाद मिळाला शंकराचा. शंकरांनी सांगितलं तसा मिळाला. लगेच तिनं भक्षण केला. इतका आनंद झालेला आहे. आणि मग आता त्या घारीची कशी अवस्था झाली ती बघा. पण आता नाही सांगत पुन्हा गोष्टी. तर तो प्रसाद घेतला आणि ती हे झालेली आहे, गर्भवती राहिलेली आहे. गर्भवती राहिली, तिला पुत्रप्राप्ती होते. आणि पुत्रप्राप्ती कुठल्या दिवशी झाली तर बरोबर आत्ता चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी
हा सूर्य उगवण्याच्या वेळेला बरोबर तिला पुत्र झालेला आहे. तो आजचा दिवस आहे मुलांना. खरं म्हणजे पहाटे करायचं असतं हे कीर्तन, पहाटे 5 ते 6. तुम्ही कुणी येणार नाही, म्हाताऱ्या माणसांना बाकी कामं असतात, म्हणून आपण संध्याकाळची वेळ ठेवली की चला या वेळेला आता आपण कीर्तन करू, मुलांना भरपूर जणांना फायदा होईल, ऐकायला मिळेल. आणि मग ते या ठिकाणी बरोबर सूर्य, आता गंमत काय झाली, जन्म झाला तिकडं सूर्य चमकतोय, तो कसा आहे, त्याला कौपीनं म्हणजे त्याला असे सोनेरी रंगाचे कपडे जन्मताच होते, माहितीये, असा तो जन्माला आलेला आहे. तो तेजस्वी, अत्यंत दीप्तिमान, आणि समोर बघतो तर लगेच त्याला तो सूर्य तेजस्वी दिसतो. तेजस्वी सूर्य दिसल्या त्याला काय वाटतं, खूप भूक लागली होती पोरांना, तुम्हाला कशी भूक लागते, आणि मग काय असेल ते खाता. त्यानं त्या सूर्यावरच झेप घेतली, सूर्यावर झेप घेतली आणि त्याला गिळून टाकायला तो लागला. मग त्यावेळेला राहू केतू सगळे त्या ठिकाणी आलेले होते. पण इंद्रानी काय केलं, त्याचं जे शस्त्र आहे, अस्त्र, वज्र म्हणून दधीची ऋषींच्या अस्थींचं, हाडांचं बनवलेलं होतं, की ते वज्र असं होतं, ते वज्र टाकलं तर पर्वतसुद्धा फुटून जायचे, कुठलाही शत्रू असेल तोही मरून जायचा. आता इंद्रानं ते अस्त्र याच्या अंगावर टाकलं. आता जन्मलेलं बाळ केवढं असेल हो, ते एवढं मोठं अस्त्र की ज्यांनी पर्वतच्या पर्वत फुटले जातात, ते त्याच्या नेमका हनुवटीला लागले. आणि इथं त्याला जखम झाली हो, आणि तो खाली पडला, कोसळला. ते पाहिलं त्याच्या वडिलांनी की अरेच्या माझा बाळ आत्ता उडी झेप घेऊन जात होता, त्याला पकडायला तो जातच होता, पण तेवढ्यात तो खाली पडला. तर मेरू पर्वताच्या एका गुहेमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला आत नेऊन ठेवले. पण त्यांना वाईट वाटलं की इंद्रानी याला मारलं काय, आता मी सगळ्यांचा श्वासच बंद करतो. पोरांनो, 5 मिनिट जर आपल्याला हवा मिळाली नाही, वारं मिळालं नाही, तर आपलं मरण होतं. त्या केसरीनं काय केलं, सगळा वायू, सगळ्या जगातला वायू असा रोखून धरला. क्षणभर म्हणजे 5 मिनिट जरी वारा असा व्हायला नाही जगात, तर सगळे मरून जाणार, ही अवस्था झालेली. मग सगळे देव घाबरले. इंद्राला लक्षात आलो की अरे 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 आता आपल्याला यांना पाया पडायला जायला पाहिजे, वायुदेवतेची प्रार्थना करायला पाहिजे. आणि म्हणून सगळे इंद्र, आपले ब्रह्मदेव, सगळे देव तिथं आलेले आहेत त्या गुहेमध्ये. आणि मग त्यांची विनंती करतात की वायुदेवा, सगळ्या सृष्टीचं, फक्त स्वर्गातलेच देव नाही, सगळी पृथ्वीवरचं सगळे पक्षी सगळे तडफडायला लागले. अर्धा तास बघा बरं, हवा नसेल, काही नसेल, काय होईल, आपण राहू का जिवंत, तशी अवस्था झालेली. आणि मग ते सगळं त्यांनी कोंडून ठेवल्यानंतर त्यांना विनंती केली आणि सांगितलं की वायुदेवा, आमच्या सगळ्यांची चूक झालेली आहे. तुझा पुत्र इतका पराक्रमी आहे की तो खूप मोठं सहाय्य करणार आहे. श्री रामचंद्र आता तिकडे जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये आता याची महत्त्वाची भूमिका हा करणार आहे. तर तुम्ही आम्हाला क्षमा करा. आणि आता सांगत नाही, पण त्या सगळ्या देवतांनी त्याला एक भेट दिलेली आहे, एक शक्ती दिली, कुणी बुद्धी दिली. आता जो बृहस्पती असतो त्यांनी बुद्धी दिली, इंद्राने त्याला शक्ती दिली, ब्रह्मदेवाने त्याला भरपूर आयुष्य, जे काही त्यांना देता आलं ते सगळ्यांनी दिलेलं आहे. आणि मग हा हनुमान आता लहानाचा मोठा होतो. मग पुढे तो काय काय करतो ते आपण पुन्हा कधीतरी बघूया, ऐकूया. महारुद्र हनुमान की जय. असा तो हनुमान जन्माला आला. आता त्याची आपण, तुम्हाला मी पाठवून दिला होता पाळणा खाली, तर आधी पाळणा म्हणूया आणि नंतर नाही हे करूया, आता कीर्तनाचा शेवट करू आणि मगच, ठीक आहे, आणि मगच म्हणू पाळणा, चालेल. तर असा हा कैवारी हनुमान. मुलांना आवडल्या का गोष्टी आवडल्या. आता हनुमानासारखं व्हायचं, आपण बुद्धिमान व्हायचं, शक्तिमान व्हायचं, भक्तिमान व्हायचं, रामाची प्रार्थना करायची आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जायचं. तुम्हाला खूप शक्ती मिळाली की तुम्ही सगळ्यांना शक्तीचा उपयोग करू शकता. खूप बुद्धी मिळाली, आपल्या बुद्धीचा वापर करू शकता. आणि भक्ती म्हणजे रामाची आणि कुठल्याही देवाची आपण जर भक्ती केली, सतत प्रार्थना केली, रोज एकतरी श्लोक म्हणायचा, रोज रामरक्षा म्हणायची. आत्ता ते सगळं आठवडाभर आम्ही सांगत होतो की रामरक्षेचा काय फायदा आहे, हनुमान चालिसाचा काय फायदा आहे,
सगळ्यांनी जर ती रोज म्हटली ना तर तुम्हाला आयुष्यात कशातच अपयश येणार नाही, काहीच कमी पडणार नाही. अशी आपण करूया आणि मग आपण पुन्हा कधीतरी वेळ होईल तेव्हा हनुमानाच्या अनेक गोष्टी, रामाच्या अनेक गोष्टी आपण पाहूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा पोवाळा राघोबासी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. लागो इथं करायचीच असते ना, पण आपण फक्त हनुमंताची करू आणि रामाची करू. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवर वरणी शाचर त्या झाल्या पळणी. जय वाजवा टाळ्या. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रतापे नभे कृतांता. जय देव जय झुंझुमले पाताळ उठला प्रतिशब्द, धगधगला धरणी दरमानीला खेद. कडाडले पर्वत पूर्ण उच्छेद, रामे रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रतापे नभे कृतांता. जय देव जय देव श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या डाळीची, बाई चौऱ्या डाळीची. सिंहासनी आरूढले जानकीपती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची, रामा मागणे हेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जया वाटते पूर्ण शांती, शांती मिळावी. जया वाटते रामदृष्टी असावी,
जया तेणे वृत्ती हे रामदासी धरावी, तेणे वृत्ती हे रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. कैवारी हनुमान मुसा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान मुसा, कैवारी हनुमान. नित्य निरंतर भजता रक्षी, नित्य निरंतर भजता रक्षी. बाहू त्याची आण आमचा कैवारी हनुमान. चला, सर्वांना मनापासून धन्यवाद. छोटे बालचमू आलेले आहेत, मोठे लोकही आलेले आहेत. राम आपली परीक्षा बघत असतो बरं का. पण आमच्या वर्गातल्या सगळ्या जणी, महिला भगिनी सगळ्या जणी उपस्थित राहिल्या. एवढे तास दीड तास हे कीर्तन ऐकलेलं आहे. सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि ही सेवा सगळी रामचरणी आणि हनुमंताच्या चरणी अर्पण करते. आणि पुन्हा आपण असेच भेटूया. अशीच रामाने आपली परीक्षा घ्यावी आणि आपल्याला त्याच्यातून हनुमंतांनी उत्तीर्ण करावं अशी मी त्यांच्या पुढे प्रार्थना करते. कारण आज लाईट नव्हते, सगळीकडे जोरदार पाऊस पडत होते आणि अंधारात कसं कीर्तन करायचं, कोण येणार, तर ही छोटी छोटी मुलं आणि आमच्या मंदिरातली मंडळी आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळ्या भगिनी या उपस्थित राहिल्या. मनापासून सर्वांना धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते आणि असंच आपण भेटत राहूया. धन्यवाद.